हे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशा बातम्या सकाळपासून सुरू झालेल्या आहेत। मंगलदास बांदल हे बोललेत आता की अशी चर्चा सुरू आहे। काय मंगलदास बांदल इथे आले होते, त्यांनी मंगलदास बांदल तिकडे आले होते कुणाला भेटायला? पवार साहेबांना भेटायला मंगलदास बांदल आले होते। तर त्यांनी म्हटलं की त्यांनी सांगितलं की अशी चर्चा सुरू आहे, मात्र त्याचा दुजोरा जे आहे फायनल ते आमचे राष्ट्रीय नेते देतील। मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे ते तुम्हीच एकदा क्लिअर करावं। मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना, कारण का कुठल्या बातम्या? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे। मला कुठला राष्ट्रवादी? आता दोन आहेत ना सर? अच्छा, मला काही यातली माहिती नाही। राज्यसभेची आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला कशाला? मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही। काही राज्यसभेचे उमेदवार जे आहेत ते जाहीर झाले। चंद्रकांत मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन, आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली। त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ, त्याचं नियोजन, महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा, आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं। अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं, इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार, महाविकास आघाडीचं जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार, त्याची चर्चा तर उद्या परवामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत। त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार, हे म्हणजे इन्चार्जेस कसे महाराष्ट्रासाठी होणार, आमच्या सगळे जे कॅन्डिडेटचा प्रचार, कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील, म्हणजे आदरणीय पवार साहेब लोकसभा लढणार नाही तर ते कुठले प्रचार करणार, सोनियाजींना येता येईल का, राहुलजी किती वेळ देणार, उद्धवजी किती वेळ देणार, बाळासाहेब थोरात किती वेळ देणार, अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभाच्या साठी ज्या जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा आज सगळी जी माहिती आम्हाला माहिती नव्हती, कारण महाविकास आघाडीच्या मीटिंगला माननीय जयंतराव, माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आव्हाडजी जातात, त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात, तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी या मीटिंगमध्ये दिली। काही चर्चा पिशरवरी सबस्क्राईब करा, तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।